तर हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी तुमचा लाडका ऋषा. तुम्ही बघत असताना मी कुठं आलोय? मी आलोय फिरायला. आता मी कुठे आहे? मी आहे वाईच्या गणपती मंदिरात. हे बघा, बॅक साईडला माझ्या मंदिर आहे आणि इथं गरम पाणी बघा. त्या शेजारी नदी, तिथं गरम पाणी. इथं श्रींची मूर्ती, पण तिथं शूट वगैरे काय अलाउड नाही. तर मी तुम्हाला फ्रंटने साईडने दाखवायचा प्रयत्न करीन किंवा साईडने दाखवायचा थोडासा प्रयत्न करेन. पूर्ण इतकं गार लागतं गाईज. आणि ह्या पाण्यात नाही ना, असं गरम पाणी येते, असं वाफा येते. स्वयंभू श्री अतिबळेश्वर म्हणून गाईज, आम्ही महाबळेश्वर मध्ये पोहोचलोय. आता आम्ही इको पॉइंट वगैरे टेस्ट केला. एकदम मस्त इको पॉइंट आहे. व्ह्यू वगैरे खूप छान होतं. मला दाखवायला आलं, पण हे पुढचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. मागून सन येतोय मस्त. कसं वाटतं तुम्हाला सांगा मला. ही आहे सह्याद्री पर्वतरांग आणि तिकडं आमचा गाईड आहे, त्याला काही माहित नाही. मला सगळं माहिती. काय म्हणणं आहे? बरोबर, त्याला मीच सांगतो. बघ की, आता आम्ही आलोय कुठं? कुठलं पॉइंट? पॉइंट नाही तर काय पॉइंट नाही काय? पण दिसतोय. हा, हे दिसतोय. डायनासॉर. उडवायचं तू joke. हे आहे डायनासॉरचा आकार. मग कशी वाटते तुला गुलाबी थंडी महाबळेश्वरची? लय गुलाबी या. लेस गुलाबी. आसपास बघ. हा का? हा, बरं आहे. त्यांना पण जातो. लेस गुलाबी. गुलाबी थंडी, गुलाबी हो, गुलाबी. कुठून आलाय तर? कर्नाटका. अण्णा अण्णा गाईज, आता मला एक मित्र अण्णा भेटला होता. त्याला मराठी कसं काय कळली, मला हेच कळलं नाही गाईज. फायनली आम्ही आलेलो आहे सुसाईड पॉइंटला. काय विचार करायचं. सुसाईड पॉइंटचा काय? तुम्हारे बदन की महक ख्वाब सी है, मैं चाहूं कि इसमें भी कोई खो न जाना मुझे देखते देखते. तू ही जरिया है, तू ही मंजिल है, ये आके दिल है इतना बता. गाईज, खरंच खूप जास्त थंडी इथं. म्हणजे गुलाबी थंडी म्हणजे आपल्या इकडची थंडी नाही, गारठ्या थंडी नाही, पण गुलाबी थंडी ची मजा वेगळीच असते. ते कपल सोबत असते, पण आम्ही फ्रेंड सोबत आलो गाईज. नेक्स्ट टाइम कपल सोबत. व्ह्यू बघा गाईज. इथून उडी 5,000 किलोमीटर हाणायची गाईज. सुसाईड पॉइंट आहे हा. सगळ्यात भारी आहे, मरण्याचा एक सोप्पा पर्याय आहे. होईल का? मेलेलं कळणार नाही. हा, लागलेलं जाणवणार नाही काय. किती भारी. वन टाइम. लय लागून रे इथून पडलं. तर आता आम्ही चाललेलो आहे एलिफंट पॉइंट बघायला. खूप सारे पिक्चर्स आणि व्हिडिओज मी क्लिक केलेले आहेत. तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो व्ह्यू वगैरे कसा आहे एलिफंट पॉइंटचा. ऍक्च्युली एलिफंट पॉइंट वरून बघायला मजा नाही, तो दुसऱ्या पॉइंट वरून बघायला मजा आहे, कारण तो दुसऱ्या साईडने एलिफंट सारखा दिसतो. त्यामुळं आणि तसं काही टेन्शन नाही, ते सीड्या वगैरे सगळे आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर काय सगळ्याचं इंट्रोडक्शन करायचं राहिलंय. आपल्याबरोबर कोण कोण आले सांग तुझं नाव. चल. प्रत्येक गोरे, गिरीश गावडे, वैभव फरगडे, साळुंके, रोहन क्षीरसागर. ओके. आणि आमचं दाजी हर्षवर्धन दंडे. आणि स्वतः रील स्टार ऋषिकेश कांगुडे. बरं. मला काय वाटतंय, फक्त मारू नको हा बच्चा.
काम तर प्रतापगडाचं चांगलं चाललंय, दगड वगैरे, पण ज्या मानाने गडाची काळजी घ्यायला पाहिजे त्या मानाने गडाची काळजी घेतली जात नाही. जी स्वच्छता नाही, महाराजांचं जे पायतान आहे ज्याच्यावर झेंडा आहे बुरुजावर, त्याच्यावर लोक पाय देऊन उभा राहतात. हे एकदम चुकीचं आहे, एकदम चुकीचं. साईडने ठीक आहे, पण जे मेन झेंडा आहे ना त्याच्यावर पाय देऊन उभा राहतात, आणि ते कशासाठी? फक्त फोटोसाठी. हे एकदम चुकीचं आहे. तर काय आता आम्ही आलो गणपती पुळेच्या मंदिरात. गणपतीच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, मी ह्याच्या आधी पण येऊन गेलोय. आपला मागचा कोकणचा ब्लॉग बघा, मी ह्या ब्लॉग मध्ये खाली टॅग करीन तो ब्लॉग, तिथं पण बघा. मी एका वर्षाच्या आत 2दा म्हणजे 7 महिन्यात परत एकदा आलोय इथं कोकणात, गणपती पुळे. तर काहीच आतमध्ये गेल्यावर कॅमेरा वगैरे काय अलाउड नाही, त्यामुळे मग काय बाहेर गेल्यानंतरच वगैरे फोटो वगैरे काढून ते बघा. असं मंदिर आहे guys. पुढची काळजी तर गाईज माझ्या बॅक साईडला बघा समुद्र आहे पूर्ण. फ्रंट साईडला गणपतीचं मंदिर आहे. गणपतीपुळेचं जे मंदिर आहे मेन ते माझ्या फ्रंट साईडला. असं डोंगरात बसलेलं गणपतीचं मंदिर, बॅक साईडला समुद्र आहे. एकदम मस्त वाटतं. आता समुद्रात जातो आम्ही, काय काय फोटो वगैरे काढतो, मागे जाऊन बघतो जरा कसं आहे काय. तर काय जातच आम्ही मालवण मध्ये तारकाली बीच वर पोहोचलेलो आहे, आणि आता आम्ही घातलेलं आहे थोडीशी फिट, आणि वर माझं जाळीचं शर्ट वाटाव समुद्राच्या कडेला आलोय म्हणून, त्यामुळे असं घातलंय. आणि आता आम्ही चाललेलो आहे समुद्रात, डायरेक्ट आंघोळ वगैरे करणार आहे. टॉपचा विषय गाईज, तुम्हाला एक मजा बघायची का? आमची लय हरामी पोर आहे, तर बघायचं का? 1 मिनिट याचं तोंड बघा, चांगला पुरेपूर फेल घेतलाय गाईज. आणि आमचे रील स्टार कसला आकार काढलाय का मस्त. जलपरी का पराय नेमकं काय कळलं नाही, पण मगाशी परा होता, आता पुढे काय फिनिश मारा आता पाणी शाका. कोण पुसला ना गिऱ्हाईकाला ते? दाजी लय गोळताय तुम्ही, काय भानगड काय आहे नेमकं? वर लय भानगड काय आहे? गोळताय लय होय. सपर हाणतो काय? ही आकार बारीक मोठा नाही का झाला? असू द्या आता, समजून घे, भावना समजून झाला, जलपरा झाला. फील एकावच केलं पण तू आता तुम्ही घे मग करू. पटपट काढा, अजून माझा खड्डा पडलाय. काढू इथं थांब. काढला पाहिजे ग्रुप आहे त्याला पाठवाय, फक्त तसं काय पडणार. ह्या व्हिडिओला तुला तोंड असणार. आत्ताच आम्ही कोल्हापूरच्या मंदिरात पोहोचले आहे. लाईनी थांबलेला आहे, पुढं लय लाईन आहे. आता 1 तासभर जातोय आता आमचा इथं. किती वाजले आता? किती वाजले? हो 9-10 वाजता होईल आमचं दर्शन. सगळे 9:30 वाजता. 9:30. हा 10:30 होत्या दर्शनाला. तिथून पुढे आम्ही घरी. 10 वाजता मंदिर बंद. नाही लाईन बंद करतात ना. हा लाईन आता बंद करतात का 5 मिनिट. जेवढी लाईन आहे तेवढी घेतात ना. हा. तुला काय माहित झालं बंद करून? आम्ही गेल्या वेळेस आलतो ना हा. बालाजीवरनं, त्यावेळेस बरोबर 9:55 ला आतमध्ये 9:58 ला बाहेर. बाहेर म्हणजे दर्शन करून बाहेर 3 मिनिटात. कस काय? कोणच नव्हतं, भयो. मंदिर बंदच केलं होतं ना. हा.
तर गाईज आताच आमचं दर्शन वगैरे सगळे झालेलं आहे आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. ही बॅकग्राऊंडला दिसते ना ते मंदिराचं मेन मंदिर आहे. ते मंदिराचं मेन गाभारा आहे आणि त्याचा तो टोक आहे. तुम्ही पण दर्शन करून घ्या. असं म्हणतात जाताना जो गणपती आहे ना त्याचं दर्शन झाल्याशिवाय तुमचं यात्रा पूर्ण होत नाही. हे मलाच आता कळलंय, मला आता माहित नव्हतं इतके दिवस. हे बघा कोरीव काम वगैरे एक नंबर आहे मंदिराचं, तुम्ही बघू शकता.